नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या आपल्या सर्व तरुण तरुणींसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की जर आपण सरकारी नोकरीसाठी तयारी करतोय तर आपल्याला MPSC, UPSC अशा ज्या लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं. आणि ज्यावेळी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यानंतर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेटही द्यावं लागतं. आणि त्यावेळी जर तुमच्यावरती एखादा FIR नोंदवलेला असेल, एखादी पोलीस कंप्लेंट अशी असेल, तर तुमचं जरी सिलेक्शन झालेलं असलं तरीसुद्धा तुमची जी नोकरी आहे, तुम्हाला जे अपॉइंटमेंट लेटर आहे ते मिळत नाही. ते तुम्हाला होल्डवर ठेवलं जातं. का? कारण तुमच्यावर चालू असलेल्या क्रिमिनल केसचा आधी निकाल लागू द्या, त्याच्यात तुम्ही ॲक्विटल म्हणजे तुमची निर्दोष मुक्तता होऊ द्या, त्यानंतर तुम्हाला सरकारतर्फे ती नोकरी मिळत असते. परंतु जर तुम्ही निर्दोष सुटलात तर ही नोकरी तुम्हाला मिळेलच का याची आता गॅरंटी नाही आहे. कारण सुप्रीम कोर्टाने 2 दिवसांपूर्वी एक असा महत्त्वाचा न्यायनिवाडा दिलेला आहे की त्यामुळे जर तुम्ही निर्दोष जरी सुटलेले असाल तरी या गोष्टीची गॅरंटी नाही आहे की तुम्हाला सरकारी नोकरी मिळेलच. हो, ती केस आहे राजकुमार यादव विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश. आता या केसमध्ये काय घडलं होतं की 2012 साली राजकुमार यादववरती हा एक जो होता तरुण होता त्याच्यावरती एका मुलीला किडनॅप केल्याचा म्हणजे अल्पवयीन मुलीला किडनॅप केल्याचा आणि तिच्यावरती बलात्कार केल्याचा गुन्हा FIR दाखल झालेली होती. त्यानंतर ट्रायल चालल्याच्या नंतर जे सेशन्स कोर्ट होतं त्या सेशन्स कोर्टने बेनिफिट ऑफ डाऊटवरती त्याला निर्दोष त्याची मुक्तता केली. आता निर्दोष मुक्तता करण्याचे सुद्धा काही प्रकार आहेत. काही ठिकाणी काय होतं, टेक्निकल ग्राउंडवरती निर्दोष मुक्तता केली जाते. कारण टेक्निकली पुरावा एव्हिडन्स ॲक्टच्या प्रोव्हिजन्सनुसार ग्राह्य धरला जात नाही. पुरावा असतो पण याचा अर्थ असा कोर्ट मानत नाही की या व्यक्तीने गुन्हा केलेला नाही आहे. किंवा काही ठिकाणी म्हणजे आपण जसं क्रिकेटमध्ये म्हणतो ना, बेनिफिट ऑफ डाऊट तो बॅट्समनला दिला जातो, तसा इथे बेनिफिट ऑफ डाऊट ट्रायलमध्ये आरोपीला दिला जातो आणि आरोपीची निर्दोष मुक्तता होते. दुसरं असतं पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता होणे. आणि तिसरं एक सगळ्यात महत्त्वाचं असतं ज्याला आपण हिंदी चित्रपटांमध्ये तो उल्लेख तुम्ही ऐकला असेल, बा इज्जत बरी, म्हणजे ऑनरेबल ॲक्विटल ज्याला म्हटलं इंग्रजीमध्ये ऑनरेबल ॲक्विटल म्हणतात. आणि ऑनरेबल ॲक्विटलचा अर्थ काय आहे की कोर्टाला याचा विश्वास पटतो की ह्या माणसाचं नाव विनाकारण गोवण्यात आलेले, यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही तरी पण याला विनाकारण ट्रायलला फेस करावं लागलेलं आहे असं त्या न्याय निर्णयामध्ये मेन्शन केलेलं असतं. आता ह्या राजकुमार यादवची केस अशी होती की त्याच्या केसमध्ये बेनिफिट ऑफ डाऊट किंवा काही टेक्निकॅलिटीजमुळे थोडासा पुरावामध्ये काही कमतरता आढळल्यामुळे ट्रायल कोर्टाने असं सांगितलं की याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही गुन्हेगार नाही आहात किंवा तुम्ही पूर्णपणे निर्दोष आहात असं आम्ही मानत नाही, परंतु टेक्निकल ग्राउंड्स आणि पुराव्याअभावी बेनिफिट ऑफ डाऊट देऊन तुम्हाला निर्दोष मुक्तता केली जात आहे. आता पुढे जाऊन याच राजकुमार यादवने मध्य प्रदेश पोलीसमध्ये कॉन्स्टेबल पदासाठीची फॉर्म भरला, एक्झाम दिली, तो पास पण झाला. आणि पास झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवायला लागतं आणि त्याच्यासाठी एक ॲफिडेविट जोडावं लागतं. ह्याने ॲफिडेविट जोडलं आणि त्यामध्ये कोणता गुन्हा त्याच्यावरती नोंदवलेला होता, त्याने ह्या रेप केसबद्दल आणि मुलीचं किडनॅपिंग वगैरे हे सिरियस सेक्शन्स ते सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि हे पण सांगितलं की माझी त्या गुन्ह्यामध्ये निर्दोष मुक्तता झालेली आहे. आता निर्दोष मुक्तता झाल्याच्या नंतर गृह विभाग जो आहे, पोलीस खातं त्याच्या अंतर्गत येतं, गृह विभागाने तरी पण छाननी करत असताना त्यांना असं वाटलं की ह्याने खूप सिरियस गुन्हा केलेला आहे आणि ऑनरेबल ॲक्विटल झालेला नाही, म्हणजे बाइज्जतबरी झालेला नाही, संशयाचा फायदा मिळालेला आहे याला. मग अशा व्यक्तीला मध्य प्रदेशच्या गृह विभागाने नोकरी द्यायचं नाकारलं, त्याला रिजेक्ट करून टाकलं. तर रिजेक्ट केल्याच्या नंतर हा हायकोर्टात गेला, मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये सिंगल बेंच जजने असा निर्णय दिला होता की याला खरं तर घ्यायला हरकत नाही, कारण आता तो निर्दोष सुटलेला आहे तर त्याला नोकरी द्यायला हरकत नाही. परंतु हे मॅटर डिव्हिजन बेंचकडे रेफर करण्यात आलं. डिव्हिजन बेंच म्हणजे 2 जजेस असतात, तर 2 जजेस मध्य प्रदेश हायकोर्टचे, त्यांच्यामध्येही व्यवस्थित या गोष्टीचा काय निर्णय द्यावा हे न समजल्यामुळे शेवटी हे मॅटर गेलं सुप्रीम कोर्टाकडे. आणि भारताच्या सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस असं सांगितलं, ऑनरेबल ॲक्विटल काय असतं, म्हणजे बाइज्जत बरी होणं, सन्मानाने निर्दोष मुक्तता मराठीमध्ये त्याला म्हणतो, ह्याचा नेमकं अर्थ स्पष्ट केला की तुमच्याबद्दल कोर्टाला असं वाटतंय की तुम्ही खरंच काही गुन्हा केलेला नाही, प्रत्येक साक्षी पुराव्याच्या आधारे काहीही गुन्हा केलेला नाही, विनाकारण तुमचं नाव गोवण्यात आलंय, त्यावेळी जी निर्दोष मुक्तता होते त्याला ऑनरेबल ॲक्विटल म्हणतात. परंतु ह्या यादवच्या बाबतीत
राजकुमार यादवच्या बाबतीत बेनिफिट ऑफ डाऊटवरती त्याला सोडण्यात आलेलं होतं. याचा अर्थ कोर्टाने हे म्हटलेलं नाही की तो निर्दोष होता, त्याने कोणताही गुन्हा केलेला नाहीये. मग अशा वेळेस हे सिरियस ऑफेन्सेस जर असतील तर राजकुमार यादवला नोकरीवरती घेता येणार नाही, सरकारी नोकरीचा फायदा घेता येणार नाही, त्याला जॉईनिंग मिळू शकत नाही, असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे MPSC UPSCचा अभ्यास करणाऱ्या आणि सरकारी नोकरीचं स्वप्न बघणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना मैत्रिणींना माझा एक सल्ला आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्यावर कोणत्याही प्रकारची FIR रजिस्टर होणार नाही याची काळजी घ्या. गुन्हेगारीपासून पूर्णपणे दूर राहा. धन्यवाद.